मुंबई के गोरेगांव इलाके में स्थित बजाज फाइनेंस के दफ्तर में आज सुबह महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने जमकर हंगामा किया। मनसे का आरोप है कि उनके एक कार्यकर्ता को महिला कॉल सेंटर कर्मचारियों ने फोन कर अपशब्द कहे और पार्टी के खिलाफ आपत्तिजनक टिप्पणी की। इस घटना के विरोध में मनसे कार्यकर्ता बड़ी संख्या में ऑफिस पहुंचे, हंगामा किया और बजाज फाइनेंस के अधिकारियों से माफी मंगवाई। मौके पर पहुंची पुलिस ने माहौल शांत कराया। तुम्ही कलेक्शन करायला तुमचं हे करायला काही बोलाल तुम्ही? कलेक्शन असं नसतं ना, आरबीआय गाईडलाईन्स आहेत तुम्हाला। संडेला तुम्ही फोन करता कोणाला? संडेला फोन करायची ऑथॉरिटी आहे का? नाही। संडेला फोन केलाय, संडेला फोन करून ते पण शिवीगाळ करतात। पर्सनल नंबरवरून केलाय तुम्ही तर किती वेळ घेणार मॅडम? प्लीज लवकर सांगा। प्लीज लवकर जरा सांगा। काम चालू होणार नाही प्लीज। आम्ही इतकं जाणार नाही एवढं सांगतो तुम्हाला, जोपर्यंत ते लोक येत नाहीत तोपर्यंत। या वेळेला तुला कोणाला भेटायचं म्हणजे तुला बोलवायचं? तिला बोलवा। मनीष गोरा त्यांनी निर्णय त्यांची माहिती द्या। कोण? ते त्यांचे मनीष गोरा ठीक आहे ठीक आहे, जे पण आपल्या ऍडमिन आले हे बघून घेतील सगळं। ते त्यांचं ते बघतील। हा. आम्हाला तुमच्या ऍडमिन टीमशी ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही, तुमच्या बाकीच्या टीमशी काय प्रॉब्लेम नाही। 2 माणसं आम्ही स्पेसिफाय सांगतोय की आम्हाला पाहिजे, किती टायमिंग तो सांगा। आम्ही खूप वाट बघतोय, आम्ही खूप तुम्ही गायडन्स द्या की कसं बोलायचं कसं आम्ही सांगू का त्यांना बोलायचं कसं त्यांची आम्ही ट्रेनिंग शिकवतो. असते की आम्ही ट्रेनिंग शिकवतो. बिफोर कलेक्शन त्यांना एक ट्रेनिंग दिली जाते। ती ट्रेनिंग होते की नाही यांची? प्रत्येक वेळी कलेक्शन एफर्ट मध्ये असेच भाषा वापरतात ही लोक। जा मॅडम, तुम्ही त्यांचं बघा। आम्ही किती वेळ त्याची थांबायचं, काय वाद नाहीये. किती वेळ थांबायचं ते पण सांगा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने मनसे स्टाईलने आम्ही तुमचं सगळं बघायचं काम बंद बघतो। झालं त्याला प्रॉब्लेम चालत होता। ना, काम होऊ देणार नाही आपण। जोपर्यंत ती लोक येत नाही, काम आपण होऊ देणार नाही। सगळ्यांना आपण सुट्टीच देऊ। मग ते बोलतात ना, बँक हॉलिडे झालं तरी प्लीज। आणि तुम्हाला टेन्शन येत असेल ना, आमच्यातली 2 माणसं, आम्हाला तेवढी माणुसकी आहे, तुमचं वय आम्ही समजू शकतो, आम्ही वर येऊ, तुम्ही काय काळजी करू नका। आम्हाला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही। आम्ही दोघं कोणतरी बोलायला वर येऊ, तुम्हाला पण वयाचा प्रॉब्लेम आहे, आम्ही समजू शकतो, आम्ही वर येऊ, तुम्ही काळजी करू नका। आणि 2 माणसं आम्हाला पाहिजे। हा मॅडम, हो मॅडम, तुम्ही त्या दोघांना आमच्या हँडल करा, तुमचा विषय संपला। बाकीचं आपण त्यांच्यावर कारवाई करून घेऊ। काय करायचं आम्ही बघू। आणि सॉरी तुम्हाला त्रास झाला, एक्स्ट्रीमली सॉरी।